महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कृषी विभागाकडून खालापूर तालुक्यात एक दिवस बळीराजासाठी उपक्रम यशस्वी। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अलिबाग बानखेले, उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी खालापूर यांच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत कृषी सहसंचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय पुणे विनय कुमार आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ड्रोनद्वारे पीक संरक्षण, औषध फवारणी प्रात्यक्षिक खालापूर तालुक्यातील मौजेपाली बुद्रुक येथे वसंत द्वारकानाथ मोरे यांच्या आंबा बागेत गरुडा ड्रोन कंपनी बारामती यांच्या सहकार्याने प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कंपनीच्या ऑपरेटर यांच्याकडून ड्रोनद्वारे औषध फवारणी, औषध तयार करणे, फवारणीसाठी लागणारा वेळ, खर्च याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच कृषी सहसंचालक विनय कुमार आवटे साहेब यांनी उपस्थित शेतकरी यांना ड्रोनद्वारे औषध फवारणी ही काळाची गरज असून दिवसेंदिवस भासणारी मजूर टंचाई यामुळे जाणवणार नाही। तसेच ड्रोनद्वारे फवारणी करून आपला उत्पादन खर्च कमी होणार असून यामुळे वेळेची बचत होणार असल्याचे सांगितले। केवळ 7 मिनिटांमध्ये जवळपास 1 एकर क्षेत्रावर फवारणी केली जाते। तसेच हे तंत्रज्ञान नवीन असून ड्रोन विकत घेण्यासाठी शासनाकडून 40% अनुदान सामान्य शेतकऱ्यांसाठी तर कृषी पदवीधर युवक यांच्यासाठी 50% अनुदान आहे आणि नोंदणीकृत शेतकरी गट यांच्यासाठी 60%, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी खरेदी केल्यास त्यांना 75% अनुदान शासनाकडून दिला जातो। यामुळे रोजगार निर्माण होऊन भाडे तत्वावर तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चात पीक संरक्षण करता येईल असे सांगितले। तसेच तालुका कृषी अधिकारी खालापूर अर्चना सुळ यांनी खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक होत असून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादन खर्चात बचत करावी। तसेच वातावरणातील बदलामुळे फळ पिके व भाजीपाला पिके यांच्यावरील कीड रोगांचे प्रमाण वाढले असून उत्पादन खर्च वाढत आहे, ते कमी करण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी केल्यास भाडे तत्वावर ड्रोन 600 रुपये प्रति एकर या अल्प दरात शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते। तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राजू शेठ मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले। या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तसेच मंडळ कृषी अधिकारी देशमुख, कृषी पर्यवेक्षक शिंदे, कृषी सहाय्यक राठोड, महाडिक, अजित फराटे, सारंग, चौधरी उपस्थित होते। आज रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये वावरले ह्या गावी ड्रोन प्रात्यक्षिक आयोजित केलं होतं। म्हणजे ड्रोन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण आंब्याची जी झाडं जी आहेत तर त्याच्यावर फवारणी करायची। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याचं स्वप्न जे आहे अनेकांनी बघितलं। बॅरिस्टर अंतुले साहेबांपासून असतील त्यांनी बघितलं आणि खूप मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना आपण 1990 सालापासून राबवली। आता मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड आपण राबवतो। आता या ठिकाणी एक महिला या ठिकाणी आल्या होत्या, ते कार्बन क्रेडिटच्या संदर्भामध्ये बोलत होत्या, जेणेकरून कोकणामध्ये सर्वसाधारणपणे हे फळफळावणी समृद्ध असं होणारा हा भाग आहे। आणि या ठिकाणी ही जी काही आंब्याची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, तर त्याच्या व्यवस्थापनामध्ये आता अडचण निर्माण व्हायला लागले। पूर्वीच्या काळी या ठिकाणी मजूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असायचा, पण आता मजूर मिळत नाही। त्याच्यामुळे शेती जर आता परवडणारी करायची जर असेल, व्यावसायिक तत्वावर जर करायची असेल, त्याच्यामध्ये यंत्रांचा वापर महत्त्वाचा आहे। आणि हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने आता धोरण आणलेलं आहे की ड्रोन हे टेक्नॉलॉजीचा शेती क्षेत्रामध्ये वापर आपण बघितलं। सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती की आपण आता लग्न करायला जातो तो त्यावेळी जे काही शूटिंग वगैरे होतं ते ड्रोनच्या सहाय्याने होतं। अर्थात तो छोटा ड्रोन असतो, पण शेतीसाठीचा ड्रोनची कॅपॅसिटी थोडीशी मोठी असते आणि तो विविध कारणाकरता ड्रोन वापरला जातो मोठ्या प्रमाणामध्ये। आता ही जी काही मोठी जी काही आंब्याची झाडं आहेत तर त्याच्यावर फवारणी करणं हे मजुराला शक्य होत नाही। एक मजूर जास्तीत जास्त 1, 2, 3, 4 झाडं ती फवारणी करू शकतो। भात शेतीमध्ये जर असेल तर एक मजूर जे आहे ते एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 1, 2 ते 2.5 एकर क्षेत्राची फवारणी करू शकतो। त्याला मेहनत खूप लागते। फवारणी करताना त्याच्यावर जे आहे औषधाचा विपरीत परिणाम देखील होत असतो। आणि अशा प्रकारच्या आपत्तींपासून वाचण्याकरता आणि त्याची परिणामकारकता वाढवण्याकरता, वेळ कमी करण्याकरता, खर्च कमी करण्याकरता आपल्याला यंत्राचा वापर करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यापैकी आज ही ड्रोन टेक्नॉलॉजी आहे अत्यंत उत्कृष्ट प्रात्यक्षिक या ठिकाणी बारामती या ठिकाणीवरनं एक आलेले होते। गरुडा एअरस्पेस नावाची जी कंपनी आहे त्यांचे या ठिकाणी ड्रोनचं प्रात्यक्षिक आमचे तालुका कृषी अधिकारी श्रीमती सुळ मॅडम वगैरे आहेत, इथले कृषी अधिकारी आहेत जे के देशमुख म्हणून आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलं। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी आले आणि त्यांनी याच्या संदर्भामध्ये माहिती घेतली
आपल्या सगळ्या कल्पना एक चुटकुलं सांगितलं होतं की पूर्वी 1854 साली ज्यावेळेस मुंबई ते ठाणे ट्रेन पहिली सुरू झाली तर त्यावेळेस ठाण्यावरनं ट्रेन निघाली तर कोण बसायला तयार नव्हतं आणि त्यावेळेस 50 आणे म्हणजे 8 आणे हे लागायचे. 8 आणे हे ट्रेनचं भाडं नव्हतं, तर जो ट्रेनमध्ये बसेल त्याला सरकार द्यायचं 8 आणे. असं होतं की सुरुवातीला म्हणजे लोकांना ही टेक्नॉलॉजीचं अंगीकरण करण्याकरता काय ना काहीतरी द्यावं लागतं. तसं जे आहे ड्रोनसाठी देखील आज जवळपास काही ठिकाणी 100% KVK अनुदान आहे, काही फार्मा प्रोड्युसर कंपनीला 75% पर्यंत असेल, काही व्यक्तिगत काही शेतकऱ्यांना जे आहे जे BSc ॲग्रिकल्चर वगैरे आहे तर त्यांना वेगळं 50% पर्यंत हे अनुदान असेल आणि इतर यांना जवळपास 40% अनुदान आहे की जेणेकरून याचा वापर जो आहे त्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी विचार करावा आणि तो वाढावा असं शासनाचं धोरण आहे. मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.